हॅलो एव्हरीवन, मी मोना धकाते मेकओव्हर आणि आज मला सकाळचे 12 पासून तर रात्रीचे 12 पर्यंत कंटिन्यू मेकअप करायचे होते. तर सगळ्यात आधी मी आली ग्रूमकडले सायडरचे मेकअप करायला. तर इथे मी टीमला अरेंज करून दिलं होतं, बट ऑन टाईम क्लायंट वाढले होते आणि इथे माझी एक्स ब्राईड तेजस्विनी पण येणार होती. तिला माझ्याच हाताने मेकअप करायचा होता. तर म्हणून मी आलेली आणि तेजस्विनीच्या, नवरदेवच्या बहिणीच्या, मम्मीचा या तिघांचा मेकअप मी केला. बाकी मेकअप माझ्या टीमने सांभाळले आणि त्यानंतर मी निघाली माझ्या ब्राईडसाठी. तर नैनाचा काल हल्दीचा मेकअप तुम्ही बघितलाच असेल लास्ट व्लॉगमध्ये. तर आज तिचा वेडिंग डे आहे. तिचा खूप सुंदर असा रेड लेहंगा आणि ग्रीन ज्वेलरी होती. त्यासाठी मी तिला न्यूट्रल आय मेकअप, कारण की तिच्या सप्तपदीचा चेनसुद्धा होता, तर न्यूट्रल आय मेकअप करून दिला, न्यूड लिपस्टिक लावून दिली आणि तिला बन नाही घालायचं होतं, तर आम्ही खूप सुंदर अशी ब्रेड घालून दिली. तिचा खूप सुंदर मेकअप झालेला आहे, खूप शाईन करत आहे. तुम्ही बघू शकता फायनल लुक. हिला माझं नाव मेकअपसाठी हिच्या नंदनी सजेशन दिलं होतं, तर हिने तो सजेशन ठेवला आणि मला बुक केलं. तर तिचा लुक तिला खूप आवडलासुद्धा. सेकंड ब्राईड मला रुपाली होती. हिचा आज वेडिंगचा 4th फंक्शन होता. हिला हल्दीचा मेकअप करून दिलेला मी आणि त्यानंतर निघाली माझी नेक्स्ट ब्राईडसाठी प्रगतीसाठी. हिचा आज वेडिंग डे होता आणि हिचा वेडिंग खूप लेट होता, तर त्यासाठी मी आली मेकअप करायला आणि हिचा मेकअप आणि हेअरस्टाईल दोन्ही मी केलेले. त्यानंतर मी पुन्हा नैनाकडे गेली, कारण की नैनाचा सेकंड चेंज करायचा होता. तर तुम्ही बघू शकता तेव्हापासून केलेला मेकअप आता 4 तासानंतर पण जसाच्या तसंच आहे, कुठूनही निघालेला नाही आहे. तर आम्ही तिचा सेकंड चेंज करून दिला, महाराष्ट्रीयन लुक करून दिलं, ड्रॅपिंग करून दिली. ज्वेलरी वगैरे चेंज झाल्यानंतर तिचा महाराष्ट्रीयन लुक खूप सुंदर दिसत होता आणि ती निघाली जेवणासाठी आणि आम्ही पण निघालो आमच्या लोकेशन साठी. तर तुम्हाला पण असेच कंटिन्यू क्लायंट मिळाले पाहिजे आणि कसं एक्स क्लायंटला पुन्हा रिपीट करायचं हे सगळं शिकायचं असेल तर आमची प्रोफेशनल बॅच तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा.